इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेचंही मोठं नुकसान झालंय। आतापर्यंत 11 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। काल इराकमध्ये विमान दुर्घटनेत 4 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर 1 मार्चला कुवेतमधल्या अमेरिकी तळांवरील हल्ल्यात 6 सैनिक मारले गेले। अमेरिकेच्या हल्ल्यानं इराणकडनं जोरदार प्रत्युत्तर देण्यात येते, तर या युद्धात आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा बळी गेल्याची माहिती आहे। तर युद्धाच्या 14व्या दिवशीही इराण आणि इस्रायलमध्ये तुफान संघर्ष पाहायला मिळतो। दोन्ही बाजूने एकमेकांवर आक्रमकपणे हल्ले होत आहेत। मागच्या 24 तासात इस्रायलकडनं पश्चिम आणि मध्य इराणमध्ये 200 पेक्षा जास्त तळांवर हल्ले झाले। इस्रायलच्या लढाऊ विमानांनी मोठ्या प्रमाणात हवाई मोहिमा राबवत इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल लॉन्चपॅड, संरक्षण प्रणाली आणि शस्त्र निर्मितीशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केलंय। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटकं टाकण्यात आली। या कारवाईचा उद्देश इराणकडून इस्रायलच्या भूभागावर होणाऱ्या मिसाईल हल्ल्यांची क्षमता कमी करणं असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे। एकीकडे इराणला लक्ष्य केलं जात असतानाच इराणही जोरदार मारा करतोय। दुबईतल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राजवळ स्फोट झालाय। हा स्फोट इराणने केल्याचा संशय आहे। त्याचवेळी इराकमध्ये फ्रान्सच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झालाय। हा हल्ला देखील इराणने केल्याचा संशय आहे। यामध्ये 6 सैनिक जखमी झाले आहेत। इरबिल विमानतळाजवळील लष्करी तळावर हल्ला झालाय। तर दुबई आणि इराणमधली ही 2 दृश्य आहेत। दुबईच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राजवळचा स्फोट आणि इराणमधल्या फ्रान्सच्या लष्करी तळावरचा हल्ला याची ही दृश्य। तिकडे इस्रायलने लेबनॉनमध्येही जमिनीवरून जोरदार हल्ले केलेत। हिजबुल्लाच्या 400 पेक्षा अधिक तळांवर कारवाई झाली आहे। लेबनॉनमध्ये इस्रायलने हवाई हल्ले केल्यावर आता जमिनीवरून मोठी लष्करी कारवाई सुरू झाली आहे। त्यामुळे मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेबनॉन इस्रायल सीमारेषेवरील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होती। दरम्यान इराण अमेरिका युद्धात रशियाची चांदी झाली आहे। इराणने जागतिक व्यापारासाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झालाय।